आजच्या भागात मॅडम आज म्हणजे गाभित समाजाबद्दल खरोखर अभिमान वाटावा अशी माहिती तुम्ही देताय, अशी माहिती या चर्चेतून समोर येते. आरमार संपलं, म्हणजे इंग्रजांचा अंमल सुरू झाला, पोर्तुगीजांचा अंमल सुरू झाला आणि हे लोक नंतर मग वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळले. ते मासेमारी करू लागले, ते मासे विक्री करू लागले. आज आपण बघतो ते मासे विक्री करताना अनेक बऱ्याच वेळा गाभित समाज दिसतो. पण शिवाजी महाराजांनी जेव्हा आपला मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्यावेळेच्या सुद्धा काही या गाभित समाजाच्या विषयीच्या आठवणी असतील, काय सांगाल त्याविषयी? नाही, निश्चित आहेत ना. मगाशी जसं मी सांगितलं की हा किल्ला बांधण्यासाठी त्या जागेपर्यंतच महाराजांना नेणारा हा समाज आहे. तेच कशाला, निवती असेल, यशवंतगड असेल, यशवंतगड वरची एक महत्वाची लढाई आहे, किंवा विजयदुर्ग असेल, पुढे देवगड असेल आपला किल्ला, या सगळ्या ठिकाणी त्या वेळी महाराजांना या गाभित समाजांनी, या दर्यावर्ती समाजांनीच मदत केलेली आहे आणि सांगितलेलं आहे. पण महाराजांनी ही जी ज्ञानी माणसं सोबत जमवली आणि ती त्यांच्याशी अत्यंत प्रामाणिक आणि स्वामीनिष्ठ राहिली. जेव्हा हे पेशवाई वगैरे नष्ट झाली, आरमार नष्ट झाले, म्हणजे पुढे आता काय करायचं, मग हे गाभित लोक हे कुठे गेले? जे त्यावेळी, आता पहिली गोष्ट म्हणजे महाराजांनी जसं आरमार निर्माण केलं ना, तसं महाराजांची जहाज व्यापारही करत होती. अच्छा, मिठाचाही व्यापार करत होते. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण महाराजांची जहाज दरवर्षी परदेशीही जात माल घेऊन, पण ते उजेडात जास्त आलेलं नाही. म्हणजे इव्हन मक्के पासून इतर सगळ्या ठिकाणी व्यापारासाठी जातात. मग हे जाणारे कोण होते? त्या जहाजांचं संरक्षण करणारे कोण होते? संरक्षण म्हणा, परिचलन म्हणा, हे दर्यावरतीच होते ना सगळे. नंतरच्या काळात यांच्यात जे कौशल्य होतं, शौर्यत्व होतं, त्याला इंग्रजांनी पूर्णपणे संपवून टाकलं. तर इंग्रजांनी आपला गावगाडा सगळा संपवला. मग त्यावेळी यातले बरेचसे हे व्यापारात गेले, म्हणजे सागरी व्यापार करू लागले. आता इथे पण कसं आहे, हे वाक्य तुम्हाला अगदी साधं दिसतंय, पण त्यावेळी सागरी व्यापार केला तरी व्यापारावर आणि सागरावर वर्चस्व आहे इंग्रजांचं. म्हणजे त्यांचे परवाने, बरोबर, त्यांना पैसे, या सगळ्या एका फार मोठ्या वेगळ्या कालखंडातून हा समाज सगळा गेला की जो अत्यंत वाईट होता. मग त्यावेळी पोटा पाण्याचं, उपजीविकेचं साधन, कारण दर्या हाच त्यांचा राजा होता, दर्याचीच माहिती त्यांना होती. त्यामुळे काही लोक दर्यातल्या व्यापाराकडे वळले आणि काही लोक मासेमारीकडे वळले आणि तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन झालं. म्हणजे आता आपण जे चित्र बघतो की गाभित म्हणजे काही समोर माशाची टोपली घेऊन ते मासे विकणारे, असं एक आपल्याला चित्र दिसतं आणि सर्वसाधारणपणे तसाच समज आहे सगळीकडे. म्हणजे आता आपण या चर्चेतून काही गोष्टी क्लिअर होत आहे की हे जे आरमार शिवाजी महाराजांचं होतं, ते लढवय्ये होते, ते दर्यावर्ती होते, ते गाभित. पण जेव्हा आरमार हे नष्ट झालं, संपलं, तुझं तुम्ही म्हणताय की काही जण व्यापारामध्ये गेले आणि काही जण मासेमारीकडे या ठिकाणी वळले आणि त्यांनी हा मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. पण आज जे चित्र दिसतंय ते हे दिसतंय. पण या प्रत्येक गाभितांनी अभिमान बाळगला पाहिजे. मी गाभित आहे, मी या स्वराज्याच्या आरमाराचा सेवक आहे, पायक आहे आणि माझ्यामुळे हे आरमार विस्तारलं आहे. त्यामुळे या उलट मी गाभित आहे याचा अभिमान बाळगला पाहिजे की मी शूरवीर आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला इतिहासामध्ये असे दाखले मिळतात की महाराजांनी परकीय व्यक्तींची, परकीय संस्थांची किंवा माणसांची सुद्धा आरमारासाठी मदत घेतली. काही परकीय कामगार आता आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी होते, किंवा ज्यावेळी पहिल्यांदा आपण कल्याणमध्ये किंवा इतर ठिकाणी, अगदी आपल्या पद्मदुर्गवर जहाज बांधणीचं काम सगळं, पद्मदुर्ग फार महत्वाचं आहे, बोलूया आपण त्याच्यावर. तर या ठिकाणी काही कामगार होते. पण हे जे वाक्य आहे किंवा असं म्हटलं जातं की परकीयांची मदत घेतली, तर मी बघा 1662 म्हणजे मगाशी आपण म्हणालो की 1659 ला महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ होती. तर 1662च एक इंग्लंडच्या राजाचं पत्र आहे, म्हणजे इंग्लंडमधून आलेलं पत्र आहे ईस्ट इंडिया कंपनीला. काय की स्थानिकांना कोणत्याही प्रकारे जहाज बांधणी, आरमाराच्या बांधणीत मदत करू. पत्र म्हणजे आदेश आहे आणि ह्या आदेशानंतर तर इंग्रज करणार नाहीत मदत. पोर्तुगीजांविषयी विचार केलं तर 1668 साली
1668 साली विरजईने जाहीरनामा काढलाय की जे कोण आदिलशहा, मुघल किंवा मराठ्यांच्या इथे जहाज बांधणीच्या कामात किंवा आरमाराच्या कामात आहेत त्यांनी पोर्तुगालला जा, म्हणजे पुन्हा मायदेशी परत जा, हा जाहीरनामा आहे. डचांचं म्हणायला गेलं तर डच एक जॉन फ्रायर म्हणून प्रवासी आलेला होता, त्यांनी स्वतः नोंदवून ठेवले की डच कधीही आपल्यातलं कौशल्य या आरमाराचं किंवा जहाज बांधणीचं दुसऱ्याला शिकवणार नाहीत आणि ते त्यांनी शिकवू नये. तो डच आहे, तो लिहितोय शिकवणार नाही. मला वाटतं हे तिन्ही दाखले हे आहेत की परकीय सत्ता तुम्हाला संपूर्णपणे आरमाराची बांधणी करून देणार नाही, सगळं शिकवणार नाही, सिक्रेट सांगणार नाही, नाहीच सांगणार. कोण सांगेल आपल्या शत्रूला? निश्चित सांगणार नाही. त्यामुळे हे जे बलाढ्य आरमार उभं राहिलेलं आहे ते महाराजांची दूरदृष्टी आणि इथल्या दर्यावर्दी सारंग, भंडारी, कोळी या समाजाच्या दूरदृष्टीवर, स्वामी निष्ठेवर. कारण ही लोक अत्यंत कडवी होती, जन्मतः वेगवेगळ्या गोष्टींशी म्हणजे जन्मतः सगळ्या गोष्टींशी सामना करायची वृत्ती आणि मृत्यूला तर जवळ घेऊन फिरत होती. त्यामुळे यांच्या भरोशावर आणि यांच्या ज्ञानावरच हे आरमार उभं राहिलेलं आहे आणि या आरमारांनी पुढच्या सगळ्या लढाया जिंकलेल्या आहेत. म्हणजे एक कान्होजी आंग्रेंच्या काळात दबदबा होता, दबदबा. इंग्रजांची जहाज पकडून आली की ते 1000 वेळा खंडणी मागाल ती खंडणी द्यायची. आणि ह्या परकीयांचं कसं आहे माहितीये की मगाशी मी तुम्हाला म्हटलं की पोर्तुगीजांचे दस्तक घ्यावे लागत, परवाने घ्यावे लागत, तेव्हा त्याला आम्ही कर्ताज म्हणायचं किंवा दस्तक म्हणायचं. आणि नंतरच्या काळात जेव्हा कान्होजी आंग्रेंचे म्हणजे आमच्या मराठ्यांचे त्यांना परवानगी घ्यावी लागल्या तेव्हा त्याची नोंद ते समुद्री चाचे म्हणून करतात. म्हणजे तुमची आम्ही परवानगी घेणं हा व्यापार झाला आणि समुद्रावरच्या जेव्हा अंग्रेजांची आमच्या मराठ्यांची सत्ता निर्माण झाली तेव्हा ते तशी नोंद करतात. म्हणून काय झालंय, बऱ्याचशा गोष्टी ब्रिटिशांचेच कागद अर्थात राहिले जास्त केल्यामुळे मग त्यामुळे ह्या इतिहासाच्या दृष्टिकोनात आपल्या वेगळा फरक पडतो. त्यामुळे आपण ना त्या असं कागदपत्रांचा अभ्यास करून मुळापर्यंत गेलं पाहिजे, मग आपल्याला या समाजाची ताकद कळते, ताकद. नक्कीच. कारण जेवढे जमिनीवरचे किल्ले महत्वाचे होते तेवढी पाण्यातली सत्ता महत्वाची. नक्कीच. पण काय झालं, इतिहासात पण काय झालं, जमिनीवरच्या सत्तेला अधिक लिखाण केलं गेलं, अधिक महत्व मिळालं आणि आरमारी सत्तेकडे दुर्लक्ष झालं थोडस. त्यामुळे हे उलट मी म्हणते की गाभित समाजातल्या नवतरुणांनी हे आव्हान घ्यावं की माझा इतिहास मी शोधतो, माझ्या इतिहासातल्या सगळ्या पाऊलखुणा किंवा माझी कर्तृत्व मी शोधली आणि ती समाजासमोर आहे. आणि हे आहे म्हणजे अशी कर्तृत्व गाजवणारी अनेक माणसं इथे आहेत. नक्कीच मॅडम, मगाशी तुम्ही एक लढाईचा उल्लेख केला, म्हणजे खरोखर काटा आला ते वर्णन ऐकताना. आणि मला वाटतं त्याच्यावर काही पोवाडा वगैरे. यर्नाळकर म्हणून जे अतिशय मोठे हे होते आणि यन केळकर यर्नाळकरांनी लिहिलं, यन केळकरांनी याच्यावर त्या घटनेवर पोवाडा लिहून ठेवला. आणि तो पोवाडा ऐकलात ना की तुमच्या अंगात संचार येईल अक्षरशः की अरे काय ती माणसं होती, काय तो पुंसेकर होता आणि काय ते दर्यावर्दी होते की ज्यांनी त्या क्षणात स्वतःला पेटवून घेतलं. खरंच म्हणजे दर्शक हो, तुम्हाला सांगायला म्हणजे माझ्या अंगावर आता काटा येतोय. म्हणजे ती लढाई झाली, त्यानंतर त्याच्यावर पोवाडा तयार झाला आणि ते पोवाड्यामध्ये आणि पूर्वी पोवाडे वगैरे या ज्या गोष्टी होत्या, बखऱ्या ज्या गोष्टी होत्या, त्याच आपल्याला त्या इतिहासाची साक्ष देतात, तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. म्हणजे हे सगळे जर करणारे होते, ज्यांच्यावर हे पोवाडे रचले गेले, ते दुसरे कोणी नव्हते, ते महाराजांचे शिलेदार होते, ते गाभित समाजाचे शिलेदार होते. निश्चित. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे पुढे सुद्धा जिजाबाईंचं पत्र आहे आपल्या मालवणातल्या किल्लेदारांना. कारण मालवणच्या किल्ल्यात जेव्हा आक्रमण झालं, पोर्तुगीजांनी आक्रमण केलं, कमी रसद, कमी दारुगोळा याच्याविषयी ती लढाई एवढी झालेली आहे की पोर्तुगीजांना परत जावं लागलं पहिल्या लढाईत. तेव्हा खास कोल्हापूरून अभिनंदनाचं पत्र की काय तुम्ही शौर्य गाजवलं. तसंच धुळपांना नंतर पेशव्यांचं पत्र प्रसिद्ध आहे की कोण पराक्रम गाजवला, की तुम्ही एवढ्या कमी याच्यानिशी एवढे तास झुंजलात आणि शत्रूची विजय होऊ दिला नाही. त्यामुळे म्हणजे तुमच्यासारखे आमच्याकडे
आहेत म्हणून आमची दर्यावर आमची सत्ता. आणि ही पत्र उपलब्ध आहेत, ही अस्सल पत्र मोडीत उपलब्ध आहेत. आता त्याची भाषांतरही झालेली आहेत. अनेक पत्र, जिजाबाईकालीन कागदपत्र असतील, ताराबाईकालीन कागदपत्र असतील, पेशवे दप्तरात हे कागद आहेत की कशा प्रकारे ह्या लढाया लढल्या गेल्या. तर अशी आणखी एखादी लढाई सांगा ना, म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे गाभित समाजाचा हा पराक्रम खरोखरच खूप अवर्णनीय आहे. नाही, पूर्ण सागरी आपण दबदबा बघितला ना 59 नंतरचा, अगदी शेवटपर्यंत सांगितलं. त्याचा उच्चांक मी सांगितला की आपले परवाने ते घेत होते, बरोबर, आणि एकाही सागरी किल्ल्याला हात लावायची नाही झालेली. पण हे कसं आहे की प्रत्येक किल्ल्याचा एक वेगळा इतिहास आहे, आणि प्रत्येक किल्ल्यातल्या कर्तृत्वान वेगवेगळ्या व्यक्ती, गाभित व्यक्ती आहेत. दर्या सारंग, अगदी तेरेखोल. आता हा तेरेखोलची एक अतिशय गाजलेली लढाई आहे की त्याच्यामध्ये, या तेरेखोलच्या लढाईमध्ये महत्वाचं म्हणजे की पूर्णपणे जर त्याचा इतिहास बघायला गेलो की हा किल्ला कशा प्रकारे लढवला रेडी किल्ल्याची मदत घेऊन किंवा रेडीच्या सागरावरून, तर त्याच्यामध्ये तारी कुटुंब आहे. अच्छा, फार मोठा पराक्रम गाजवलेला आहे. त्याचप्रमाणे रेडी किल्ल्यात हुले, या हुले हे मेन तिथले दर्या सारंग आणि हे होते. तर त्यांचा जो रेडी किल्ल्यातला पराक्रम आहे तोही अत्यंत महत्वाचा आहे. विजयदुर्ग हा एक किल्ला आपण घेतला, विजयदुर्ग, तर त्यातल्या प्रत्येक लढाई हा एक प्रचंड मोठा, म्हणजे लढाई, सागरी लढाईचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक आव्हान आहे. प्रत्येक लढाई आव्हान आहे. एक महाग्रंथ त्याच्यावर तयार होईल असं हे आहे. त्यामुळे तो कागदपत्रांची प्रत्येकाने वाचावा. आणि ती प्रत्येक लढाई वाचताना तुमच्या अंगावर अगदी स्फुरण चढतं तुम्हाला. आणि त्याचा स्पॅन पण खूप मोठा आहे, जवळजवळ 800 वर्ष पूर्वीचा घेरिया नाव त्याचं, नंतर शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग नाव दिलं. त्या लढाया, म्हणजे ह्या प्रत्येक लढायांमध्ये गाभित समाजाने, म्हणजे एका क्षणी इंग्रज आणि पोर्तुगीज एकत्र आले. अच्छा, विजयदुर्ग जिंकण्यासाठी. आपल्या दुर्दैवाने पेशव्याने त्यांना मदत केली म्हणून तो किल्ला गेला आंग्रेंच्या हातातून. एकाची टाप नव्हती आंग्रेंना किंवा या सागरी सत्तेला आव्हान देण्याची किंवा यांचा परवाना न घेता जाण्याची. त्यामुळे तो जो फक्त विजयदुर्गचा आंग्रेंचाही इतिहास हा एवढा दिव्य भव्य आहे ना. आणि जेव्हा आंग्रे आपण म्हणतो तेव्हा आंग्रे म्हणजे एकटी व्यक्ती नव्हे, त्याच्या हाताखाली असणारे हे सगळे दर्यास, नक्कीच हे सगळे गाभी, टीम वर्क, टीम वर्क, की ज्यांच्यामुळे ही सत्ता कायम झाली. आणि ही अगदी जिंजीत, राजाराम महाराज जिंजीत असताना सुद्धा सागरावर आपलंच वर्चस्व होतं. म्हणजे जसं पुढचे औरंगजेब इथे झुंजला ताराराणींच्या सुद्धा काळात जमिनीवरचे किल्ले घेण्यासाठी, तशीच परिस्थिती इथे होती. पण तिथेही आपण वर्चस्वच आपलं राखलं. नक्कीच नक्कीच. पण काय आहे, मी पुन्हा पुन्हा हे सांगते की तिथले संताजी धनाजी आपल्याला माहिती आहे की ज्यांनी जीवाची बाजी लावली. अरे जीवाची बाजी लावणारे इथेही होते. आणि दर्यावर तर आणखी जीवाला संकट म्हणजे काय प्रचंड दर्यात जाणंच आणि लढाऊ जहाज घेऊन जाणं हेच एक संकटाला आव्हान देणारी गोष्ट आहे ना. आणि हे आव्हान ते स्वीकारत होते. त्यावेळेची स्वराज्याची अर्थव्यवस्था सुद्धा आपल्या आरमाराने सर्वाधिक सांभाळलेली आहे. या म्हणजे इकडनं आरमारातून मिळणाऱ्या उत्पन्नाची फार मदत त्या काळात स्वराज्याला झालेली आहे. म्हणूनच सरखेल ही पदवी दिली जाते. त्यामुळे त्यातून आणखी काही किल्ले सुद्धा उभे राहिले त्या ह्याच्यातून. म्हणजे स्वराज्याची परिस्थिती जी खालावली होती त्याला, म्हणजे जशी शिवाजी महाराज सुरतेची लूट केली होती आणि स्वराज्य पुन्हा स्थिर स्थावर केलं होतं. सुरतेची सगळी लूट ही आपल्या किल्ल्यात झाली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर, त्याच्यातूनच किल्ला उभा राहिला. ते दूरदृष्टीच आहे महाराज. नक्कीच. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी कोण होता, तर आपला गाभित समाज बांधव. आणि त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. महाराज स्वप्न बघू शकत, महाराजांना दिसतंय काय करायचंय, पण ते करणारे नरदुर्ग माझ्याकडे हवे ना. ते नरदुर्ग म्हणजे हे गाभित होते, इथली लोक होती की ज्यांच्या कशाला 64 साली सिंधुदुर्गाच्या बांधकामाची सुरुवात झाली. आणि नंतर मिर्झाराजे जयसिंग, आपल्याला तो इतिहास माहिती आहे. आणि महाराज आग्र्याला गेले. महाराज आग्र्याला गेले तरी सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम थांबलेलं नाहीये. बांधकाम सुरू आहे. कोणी सुरू ठेवलंय हे? स्थानिकांनीच ना, इथल्या.
कोणी संरक्षण दिलंय त्या किल्ल्याला? इथल्या स्थानिक लोकांनी, म्हणजे ते गाभित होते. इथले सावकार व्यापारी सुद्धा होते की ज्यांनी मदत पुरवली, त्यांना मदत पुरवली. पण इतर कोणाचा, कारण महाराज नाही म्हटल्यावर पोर्तुगीज आणि इंग्रज लगेच हे होते की चला आपल्याला काय हा किल्ल्याचं बांधकाम थांबवता येईल का? कारण तशी तुम्हाला पत्रही दिसतील. चौलचा विरजही लिहितोय की मला जरा शिवाजी महाराजांचा आरमार वाटतंय, जर तुम्ही मला विशिष्ट मदत दिलात तर मी त्याच्यावर आक्रमण करेन. तुम्हाला आता हसू येईल, पण गोव्यातून काय पत्र जाते? बळकट आहे त्यांचा आरमार, त्यांच्यावर हल्ला करू नका. ही दहशत निर्माण केली इथल्या ह्या आरमारी लोकांनी, दर्याबंदी लोकांनी. म्हणून महाराज आल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचं अर्धाधिक बांधकाम झालंय, 67 साली प्रवेश झालाय किल्ल्याचा. म्हणजे या दर्यावर्दी लोकांचा महाराजांवर काय विश्वास होता, स्वामीनिष्ठा, प्रचंड स्वामीनिष्ठा. कारण ही लोक एकदा दिलेला शब्द म्हणजे शब्द त्यामुळे तो पाळणार. त्यामुळे ह्या लोकांनी स्वतः संरक्षण देऊन या किल्ल्याची जगदुर्गाची उभारणी केली, जो आपला आज मानबिंदू आहे. म्हणून मी सांगते की या सगळ्या ज्ञाती बांधवांनी आपला इतिहास जाणून घ्यावा आणि स्वतःच्या इतिहासाचा अभिमान बाळगावा की आम्ही आहोत. दर्शक हो, छत्रपतींसोबत राहून गावित लढवय्यांनी अनेक लढाया लढल्या. स्वराज्याची अर्थव्यवस्था सुद्धा छत्रपतींच्या या आरमारानं सावरली. त्या आरमारात महत्वाची भूमिका बजावली ती गावित लढवय्यांनी. आजच्या भागात ज्योती तोरसकर यांनी ही महत्वाची माहिती दिली. पण आजच्या भागात आम्ही इथंच थांबतोय. या नंतरच्या भागात पाहूया आज गावित समाजाची परिस्थिती काय आहे. पेशवाई लयाला गेल्यानंतर गावित कुठे गेले? भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गावित समाजाचा काही योगदान होतं का? कोणती महान व्यक्तिमत्व गावित समाजानं आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिली, याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, पण पुढच्या भागात. तुम्ही पाहत राहा कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव. नमस्कार.